तर तांदळाचा पीठ टाकून दिलो ना, पीठ आले ना त्या चुलीवर मांडून घेतलं. आता का करू मला बळा विचार आला. आता तेही आहे का तर हे शिलाची माय तिच्या घरी जातो. चल तू बी चल बरं, पापडाचे तांदूळ टाकला तर पापड बनवून लागतो. तुझी तर माय गेली तिकडे. चल चल, मोठी आई मला तर खूपच आवडते पापड बनाले. येतो मी, जातो पर्यंत तुम्ही जातो येतील. चांगला झाला माझी माय गेली तर, माझी तर मस्तच जमली. आता मी मोठी आईच्या घरी पापड बनावले जाईल. माझी माय राहते ना तर मला जाऊच नाही दिलं असतं. चांगलं झाली गेली तर माझी माय मामाच्या गावी. आता तर माझी खूपच जमली. मस्त पापड बनावले जाईल. मस्त मोठी आई मस्त चाय मांडल दुपारी. चांगला झाला राधिका, तू होतीस घरी तर. आय तुझा भरोसा नव्हता तर तू आलीस. ना जिच्यावर भरोसा होता ते गावी पर आली. कोण गावी पर आली तर शिलाबाई? कोण गावी पर आली तर? हे पोवरण नाही का वा? हे पोवरण नाही का म्हणत होती? आता म्हणे टाकू म्हणे तांदळाचे पीठ म्हणे टाकून दे म्हणे 2 पायल्याच्या म्हणे. मग करू लागीन म्हणे पापड म्हणे. आता बाई जाऊन पाहतो तर घरीच नाही. ते तर गावाले फराली म्हणते, आपल्या भावाच्या गावी गेली करा लग्न आहे तर. तिची पोरगी म्हणे येईल म्हणे तर ते येताच आहे महाराणी. केव्हा येते तर? येईल शिलाबाई, पोरीबारीची जातच होते तशी. आता टिकटोला मिकटोला चटकुला करत असं नाही येईन. सास सवरून चांगली ठमक रमकत ठमकत असं नाही का शिलाबाई? येते. चला तोपर्यंत आम्ही बनवून. मोठी आई आलो मी पापड बनवाले. म्हणत होत्या ना येशील म्हणून. आलो का नाही? माझ्या माईला तर धोका दिला पण मी तर धोका नाही दिला. मोठी आई सांगितलं होतं ना मी येईन म्हणून. आंघोळ करून आलो आणि बर्तन बुर्तन घास घुस केलं आणि झाड झूड करून पोचा करून सप्पा रेडी काम केलं आपल्या घरचे ना. आलो मोठी आई. मा वहिनी बी आल्या का तर? वहिनी कुठे भेटल्या तर मोठी आई? बाई, पौरणबाईची पोरगी एवढी मोठी झाली ओळखलंच नाही. ह्या पोरीले मी पौरणबाईच्या लहान होती तर खेळत होत्या ह्या. अन बाग एवढ्या मोठ्या झाल्या ह्या पोरीची जातच होते बाई. अशी सपाट्यासारखी वाढते बाई पोरीची जात. वहिनी खरोखर मला ओळखले नाही का? आम्ही तुमच्या घरी पहिले येत होता ना आंबे झोडाले उन्हाळ्यात. मी पौरणचीच पोरगी हो. ये आता गोष्ट नको सांगूस. पापड बनव ना, तोंड नाही का कमी झालं. ये आता जरा. तुझी तर माई गेली तिकडे मामाच्या गावी. हो शिलाबाई, पापडामध्ये टका टाकल्या तर तुम्ही मस्त पापड झाले तुमचे. मुलाम ना मस्त असे पसरट ना, असे नाही का फुटरे नाही झाले. आणि आमच्या घरचे पापड नुसते नाही का असे फाटले. असे बनवताना नाही का असे फाटत. माहित नाही बाई का कमी झाले ना का नाही. तर मोठे साजरे झाले गोल गोल ना, मस्त मुलाम ना, असे बाके लागतात बी खावाले बी. तळून आम्हाला दिल्या तर का टाकल्या तर शिलाबाई सांगा बरं. का टाकीन तर राधिके? आपल्या सासूने विचार नाही. आपल्या सासूने विचार का टाकते तर तुझी सासू सांगे नाही. मोठी तर गोष्ट सांगते ना टर. ह्या सुना कर त्या सुना कर. तिच्या सुनाले शिकवण तिच्या सुनाले शिकवण आणि स्वतःच्या सुनाले नाही शिकवे का तुझी सासू? आपल्या सासूलेच विचार जा. बाकी तर बोलणे पडले का पौरण काकीजी ते सासूले का सांगू? वाकडी जाते. फक्त लोकांच्या सुनायले सांगते. ते लोकांची सुना चांगली दिसत तिले. आपली झाले सुन चांगली नाही दिसत तिले. ना तिच्या वाटत जाऊ का मी? तिले नाही सांगा मी. तुम्हाला सांग, तुम्ही सांगा. तुम्ही का टाकल्या तर ह्या तांदळाच्या पीठ मोठा बाका चांगला झाला. तुम्ही सांगा काकीजी ते का. चला मोठी आई आता जातो मी. माझी माई आली का तर पाहतो आता माझ्या मामाच्या गावून. चल काकीजी मी बी जातो. आणखी ओरडल ते येईल तर माझी सासू कोटी गेली म्हणून इकडे तिकडे फिरते म्हणून. की झोपली होती आता दुपारले म्हणून झालं. काकीजी तुमचा आवाज आला म्हणून मी येऊन गेलो. काकीजीची म्हणलं झालं. आणखी पापड असतील म्हणलं आता जाऊ दे म्हणलं. एकामेकाची मदत करा लागते तेव्हा का होते. आम्ही तुमच्या घरी आला तर उद्या अगर गरज पडन तर चला काकीजी तर तुम्ही येहान. नाही तर आमच्या घरी कोणी येईन म्हणून झालं आलो काकीजी. जातो आता. ठीक आहे मग.